नमस्कार भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। इतक्या दिवसांपासून आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, अखेर तो दिवस आलेला आहे। सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहेत। आतापर्यंत तुम्हाला माहिती कळाली नसेल तर तुम्ही ती जावा, हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। जी काही वेबसाईट आहे आपली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची, त्या वेबसाईटवर जावा। एकदम शेवटी त्यांनी एक लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करा। तिथे गेल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा असतो। तो रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि त्याच्या खाली पासवर्ड टाका, जो की तुम्हाला ईमेल मध्ये आलेला आहे किंवा मोबाईल मध्ये एक मेसेज आलेला असतो, तो पासवर्ड टाका। आता बऱ्याच जणांनी 2-2, 3-3, 4-4 फॉर्म भरलेले आहेत, तर त्यांनी सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाहीये। जो शेवटी फॉर्म भरलेला आहे, एकदम शेवटचा जो फॉर्म आहे, त्याच फॉर्मचा पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर टाका। तो टाकला तरच तुमचं हॉल तिकीट ओपन होईल, नाही तर होणार नाही। जर तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला असेल, तो जर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकला तर हॉल तिकीट ओपन होणार नाहीये। एकदम शेवटी जो फॉर्म भरलेला आहे, लेटेस्ट फॉर्म, त्या लेटेस्ट फॉर्मचा हॉल तिकीट, त्या लेटेस्ट फॉर्मचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आणि त्याखाली दिलेला पासवर्ड तो टाका। तो टाकला की तुमचं हॉल तिकीट ओपन होईल। परीक्षा ही 2 शिफ्टमध्ये आहे, सकाळची शिफ्ट आणि दुपारची शिफ्ट। तर लवकरात लवकर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। परीक्षा आता 22 तारखेपासून, म्हणजे जी वेळ दिली होती तेव्हा त्या तारखेपासून सुरू होत आहे। सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। परीक्षा सगळ्यांना चांगली जाओ, मस्त मार्क घ्या आणि जास्त टेन्शन घेऊ नका। हॉल तिकीट आलेले आहेत, व्यवस्थित आता 2 दिवसामध्ये अभ्यास करा। आता ह्या 2 दिवसामध्ये जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नका। ह्या 2 दिवसामध्ये डोकं कसं जास्त शांत राहील, एकदम स्थिर कसं राहील, ह्या गोष्टीवर फोकस करण्याचा विचार करा। आणि आता जे होईल ते परीक्षा झाल्यावर कळेल, पण जास्त टेन्शन घेऊ नका। हॉल तिकीट आलेले आहेत, हॉल तिकीट काढून घ्या। परत एकदा सर्वांसाठी परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा।